दोन व्यक्ती जेव्हा एकमेकावर प्रेम करतात आणि त्यांचं प्रेम लोकांना मान्य नसतं, तेव्हा ते एकमेकापासून दुरावले जातात. पण ते काही वर्षानंतर, काही काळानंतर जेव्हा एकमेकाशी भेटतात ना, तेव्हा मी काहीतरी लिहिलंय, तुम्हाला वाचून सांगतो आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर मी याला शीर्षक दिलं की पुन्हा तिला पाहिलं, पुन्हा तिला पाहिलं. तर तुम्हाला वाचून सांगतो. वेळ बदलला, काळ बदलला, काळासोबत तू सुद्धा बदललीस, मी सुद्धा बदललोय. बदललं नाही ते फक्त आपलं प्रेम अजूनही तसंच. खंत फक्त एवढीच की मी तुझा नाही होऊ शकलो आणि तू माझी नाही होऊ शकलीस. सगळ्यांना दुःखी करून आपण सुखी व्हायचं हे तुलाही नाही जमलं आणि मला सुद्धा नाही जमलं. पण कधीच तू माझ्यापासून दूर नव्हतीस. सदैव माझ्या हृदयात होतीस, माझ्या सोबत होतीस. जिथे डगमगायला लागलो तिथे सावरणारा पहिला हात तुझाच असायचा. रात्रीची झोप येत नसेल तर चेहऱ्यावर तुझाच हात फिरायचा. मी मनापासून तुझाच होतो आणि तुझाच राहिलो. माहिती आहे मला, आपलं जग आता बदललंय. तुझ्या जगात खूप सारी व्यक्ती आलीत, माझ्या जगात सुद्धा खूप सारी व्यक्ती आलीत. एवढंच काय, तू थोडी म्हातारी सुद्धा झालीस. पण छान वाटला तुला पुन्हा असं पाहून. छान वाटलं मला तुला असं हसताना बघून. अशीच राहा. चल येतोय आता. माझी मुलं माझी वाट बघतायत. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हे नक्की कसं वाटलं. तर ठीक आहे, चलो बाय.